सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मीले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आज विनायक चतुर्थी असल्यामुळे गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. आपला 2 भागांपासून भगवत प्राप्ती ह्या विषयावर आपलं चिंतन आणि मनन चाललंय. भगवत प्राप्ती असा हा विषय अतिशय आनंदाचा आहे आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. भगवत प्राप्ती होते का हा प्रश्न विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भगवत प्राप्ती होते म्हणूनच आपल्याला नरदेह प्राप्त होतो, ती शक्यता नरदेहातच शक्य आहे. मग यासाठी आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ आपण असा काढला की पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. नुसतं पुण्यही नाही आणि नुसतं पापही नाही. म्हणजे संकट जेव्हा येतात, दुःख जेव्हा येतं तेव्हा आपण सुखाची आशा करतो. खरं सुख आपल्याला मिळावं असं जेव्हा वाटतं तर ही संधी फक्त याच जन्मात असते. त्यामुळे उलट आपल्याला हा जो नरदेह मिळाला आहे त्याचमध्ये फक्त भगवत प्राप्ती शक्य आहे ह्यावरती आपण ठाम आहे. कारण आपला आधी जे भक्तीचं निरूपण झालं त्या भक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला समजलं की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्तीतूनच फक्त आपल्याला भगवत प्राप्ती म्हणजे स्वतःची ओळख घडू शकते. आपण ह्यावरती चर्चा करत असताना आपण 3 भाग बघितले. सुरुवातीला आपण सांगितलं होतं की 3 जसं लहान मुलाला ज्या ज्या पद्धतीने आपण सांगतो की पहिल्यांदा सांगतो पाऊस कसा पडतो याचा अगदी लहानपणी वेगळं उत्तर देतो, तो थोडा मोठा होतो तेव्हा त्याला वेगळं उत्तर देतो आणि जेव्हा तो खरंच समजदार होतो, मोठा होतो तेव्हा आणखी वेगळं उत्तर देतो. पण त्यावेळी तो मुलगा असा विचार करत नाही की आजीनं खोटं सांगितलं आहे आणि माझ्या 10वीतल्या गुरूंनी वेगळं सांगितलं आहे आणि आता जे मला कळतं आहे विज्ञानाद्वारे ते खोटं आहे. हे काहीच खोटं नाही आहे. प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि फक्त ती आपल्याला ज्या ज्यावेळी जशी जशी समजते तसतसं आपल्याला ते ज्ञान कुणीतरी देत असतं. हा एक महत्त्वाचा फरक आहे. या अर्थी आजींनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती खोटी नाही, पण 2 वर्षाच्या मुलाला ती गोष्ट समजते आणि त्यातूनच मग तो विचार करतो किती छान पाऊस पडतो. मग अशा पद्धतीने आपल्या ज्ञानाच्या कक्षा जशा जशा वाढत जातात तसतसं आपल्याला आपल्यासमोर ज्ञान उलगडत जातं किंवा तसतशी संधी मिळते. आपण भगवद्गीतेवरची जेव्हा विचार केला, आता भगवद्गीता तर काय सार आहे, वेदांत ज्याला म्हणतो आपण, वेदांचा अंत. थोडक्यामध्ये आपल्यासमोर वेदांत आणलेला आहे भगवद्गीतेमध्ये. तरी तो कठीण आहे. ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता इतकी कठीण आहे पण तरी तो वेदांचा सार आहे. मग वेदांचं सार भगवद्गीता. मग आपण नुसतं मनाने त्यावरती विश्वास जरी ठेवला आणि भगवंताच्या एकेका वाक्याला जर आपण महावाक्यामध्ये स्वतःच बदल केलं की तो म्हणतोय ते खरं आहे फक्त, तर ही भक्ती आहे. या भक्तीवरचं आपलं विवेचन झालेलं आहे. आता पहिला जो भाग आहे आपला कर्मयोग म्हणजे ईश्वर जगत कर्तारः, हा भाग मी मागच्या वेळेस सांगितला, थोडा सांगितला जो अर्धवट झाला आहे. ईश्वर जगत कर्तारः हे जे वेदातले वाक्य आहेत ना, ते वाक्य म्हणजे आपला गीतेतला कर्मयोग आहे. आपल्या गीतेतला कर्मयोग आहे. म्हणजे 1 ते 5, 1 ते 6 जी अध्याय आहेत ते कर्मयोगावर सांगितले आहेत. म्हणजे पौरुष प्रयत्न आवश्यक आहे. जसं आपल्याला योग वसिष्ठामध्ये ऐकतो आपण वसिष्ठांचं की कर्म आपण जर केलं तर कर्माचं फळ आपल्याला मिळतं. हा जो योग आहे कर्मयोग तो ईश्वर जगत कर्तारःमध्ये आहे. म्हणजे ईश्वर जगत कर्ताराबद्दल काय सांगितलं की जगाचा निर्माता ईश्वर आहे. जसं 2 वर्षाच्या मुलाला सांगितलं की घडे भरतात आणि घडे पाण्याचे भरतात, ते एकमेकांवरती आपटतात आणि त्यातून मग आपटल्यानंतर काहीतरी आवाज होतो, ती गडगडाट असतो आणि ते गडगडाट झाल्यानंतर भगवंत त्या घड्यांना ढकलतो आकाशातून आणि पाण्याचा वर्षाव होतो.
ही जी पहिली स्टेप आहे तीच स्टेप म्हणजे जगाचा हा ईश्वरा जगत करता रहा, ही पहिली स्टेप आहे म्हणजे कर्मयोग आहे. कर्मयोगातून भगवत प्राप्ती प्राप्त जसं आपण भक्तीतून करतोय तसं कर्मयोगातून म्हणजे 1 ते 6 श्लोकांवरती बोललेलं आपण थोडंसं विवेचन त्या ठिकाणी झालंय की आपण म्हणतो की नाही लाटा आणि समुद्र काही वेगळा नाही, ते ओळखणं म्हणजे हा कर्म. आणि आपण जे करतो, जे काही कर्म करतो ती ईश्वरार्पण करायची, मग वेगळं काही करायची गरज नाही. बोलायचं ईश्वरासाठी, ऐकायचं ईश्वरासाठी, ईश्वरासाठीच सगळं आपलं जीवन अर्पित करायचं, हे सोपं नाही. हे सोपं नाही. म्हणतो आपण की त्वमेव माता च पिता त्वमेव, हा कर्मयोग आहे. आपण काहीतरी देवाला देऊ आणि काय द्यायचं आहे देवाला? जे आपल्याजवळ आहे ते, जे त्याचं आहे ते त्याला अर्पण नाही करायचं आहे. जे आपलं आपल्याजवळ आहे ते त्याला द्यायचं आहे. आणि आपल्याजवळ काय आहे? आपलं मन आहे. मग आपलं मन त्याला अर्पण करायचं आहे. म्हणजेच तू जसं करशील तसं मला ऐकायचं आहे. हा कर्मयोग आहे. 1 ते 6 मध्ये थोडंसं विवेचन श्लोकांच्या आधाराने आपण मागच्या वेळेस केलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपल्या सुख आणि दुःखाची सगळी जबाबदारी आपण भगवंतावरती सोडतो. कर्म फक्त आपण करतो आणि कर्म करतो आणि त्याची सगळी जबाबदारी भगवंतावरती सोडतो. हा आपला कर्मयोग आहे. आपण काय करायचं? स्वधर्म पालन करणे म्हणजे काय? माझा कर्म हा आहे, माझं हे कर्म आहे की जे काही कर्म नियत कर्म माझ्यासाठी समोर आहे ते सगळं मी आनंदाने करायचं. पण त्याची फलाची आशा न धरता मी ते सगळं भगवंताला अर्पण करायचं. फक्त त्याच्यासाठी अट एकच आहे. प्रत्येक गोष्टीला आपलं की नाही निरूपण लांबलं तरी चालेल, पण त्या अटी आणि ते सगळं समजलं ना तर आपण अगदी आनंदाने त्यामध्ये रमून जाऊ शकतो. तो म्हणतो की आपल्याला भगवंत म्हणतात हे तुम्हाला अर्पण कर. पण भगवत प्राप्ती हा विषय असल्यामुळे आपण म्हणतो करायचं अर्पण, पण तो कुठे आहे हे कसं समजेल? त्या गोष्टीची ओळख असल्याशिवाय मी त्याला अर्पण कशी करीन? माझी जी गोष्ट आहे ती गोष्ट त्याला अर्पण करायची आहे, तर त्याची तर मला ओळख झाली पाहिजे. मग ओळख झाली पाहिजे म्हणजे आधी भक्ती केली पाहिजे. म्हणजे भक्ती ही कुठे सुटतच नाही. कुठेतरी भक्ती का करावी लागते? जर काहीतरी अनुभव आला किंवा लोकांचं ऐकण्याची आपली तयारी असली, संत सज्जनांचं ऐकायची आपली तयारी असती, तर मनात भक्ती प्रेम उत्पन्न होतं. आणि भक्ती आणि प्रेम उत्पन्न झालं की मग आपल्याला त्याच्याबद्दलचा आकस न राहता त्याच्याबद्दल. आता आकसाचं उदाहरण खूप छान आहे की या ठिकाणी एखादी जर चांगली घटना घडली आपल्या जीवनामध्ये, आपण म्हणतो माझ्यामुळे झाली. हे म्हणत असताना भगवंताचं नावसुद्धा लक्षात येत नाही, देवाचं नावसुद्धा लक्षात येत नाही. हा देवाचा कोणता गुण आहे की जर माझ्या बाबतीत चांगलं घडलं किंवा माझं काहीतरी नाव झालं, परिस्थिती झाली, प्रत्येक व्यक्तीची जीवनामध्ये काही गोष्ट अतिशय चांगली घडली, जी अशक्य गोष्ट आहे ती अशक्य गोष्ट जर शक्य झाली तर आपण म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झालं. मग त्यावेळी आपण देवाला विसरतो आणि जर एखादी गोष्ट वाईट घडली याच्या विरुद्ध ताबडतोब आपण दोषारोपण भगवंताला करतो. मग भगवंत जर नाहीच आहे, भगवंताला जर मी ओळखलंच नाही, भगवंत कोण आहे हे माहितीच नाही, तर मी दोष तरी कसा देते? जेव्हा आनंदामध्ये मी त्याचा विचार करत नाही, आनंदामध्ये मला असं वाटतं हे माझ्या कर्माचं फळ आहे, मी जे सगळं आता केलंय, इतके कष्ट मी 15 वर्ष केले, तेव्हा कुठे आपल्याला हे सगळं मिळालं, हे जेव्हा मी स्वतःकडे आपलं कौतुक करते, त्यावेळी जर भगवंताचं अस्तित्व नाही, तर मग चुकीचं काही घडल्यावर भगवंताचं अस्तित्व मी का मानते? मग त्यामुळे सगळ्यात पहिला अट आहे कर्म करताना जर आपल्याला भगवंताला ओळखायचं असेल तर त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आकस आपल्या मनामध्ये नको की तो वाईट करतो. प्रत्यक्षात आपल्याला 3 स्टेपमध्ये आता कळणार आहे की हे जगत करता रहा चाललेलं असल्यामुळे त्या ठिकाणी कर्मयोग जो आपण बोलतोय 1 ते 6 मधला गीतेमधला, त्या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे तो कोण आहे. मग तो कोण आहे आणि तो काय करतो आणि तो काय करत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी आपण स्थिर बुद्धीने जर एखादं कर्म केलं तर जे काही त्याला समर्पित करतो ती गोष्ट म्हणजे देव आहे. मग त्या देवाला दिल्यानंतर कर्मफळ आपल्याकडे तो ठेवत नाही, जे पूर्णपणे त्याला समर्पण करतो ते. आता उदाहरणार्थ एखादी चांगले आपले कपडे घातले आणि चांगले कपडे घातल्याबरोबर आपण जर काहीतरी चहा वगैरे काहीतरी घ्यायला गेलो आणि जवळ एक आपला मुलगा आला आणि त्यांनी जर तो चहा सांडला आणि धक्का लागला आणि आपल्या नवीन कपड्यांवरती तो चहा सांडला, तर आपण दोघं मिळून आणखीन तिघं मिळून त्या मुलाला ठोकून काढतो की काय हे असं केलं, माझी एवढी चांगली तयारी वाया गेली. आणि सगळं करून आपल्याला माहिती आहे काय गोंधळ आपण घालतो की ज्या मुलाला आपण मारतो, मारल्यानंतर तो अदमुसा होतो, त्याला कळतही नाही की आपण केलं काय आहे त्यामुळे मला मार बसतोय, ते चुकून घडलंय त्याच्यासाठी. पण आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी काही केलंय ना, मग त्याचा दोष आपण पटकन देतो.
हा आपला मानवी स्वभाव आहे. या स्वभावातूनच थोडा बदल जेव्हा घडेल तेव्हा आपण आत्मा स्वरूपाकडे जाऊ. आणि तीच गोष्ट दुसऱ्यांदा घडली. चहा सांडला, चहा नवीन कपडे घातले आहेत आणि चहा स्वतःच्याच हाताने सांडल्याबरोबर आपल्या स्वतःच्या हाताने एकदम शांतपणे, अगं दुसरं काही कपडे आहेत का चांगले बघ बरं, हा अचानकपणे इतका खराब झाला आहे माझा कपडे, आता मला ताबडतोब दुसरे दे, नाहीतरी मला हे थोडे घट्टच होत होते, त्यामुळे आता हे मी बदलतो आणि दुसरे घालतो. मग कोणत्याही प्रकारचं दोषारोपण आपण करू शकत नाही, कारण चूक आपली आहे. तसं आपली कर्म चुकली म्हणून आपल्याला दुःख आलं, हे जर दोष आपण स्वतःकडे घेतला की आपलं काहीतरी चुकलंय म्हणून हा दोष आपण आपल्या स्वतःकडे घेतला असं जर वाटलं, तर चुपचाप सहन करतो की नाही, सगळं करू की नाही आपण सगळं. म्हणजे तो करणारा भगवंत नसून माझी कर्म समूळ आहे. त्या कर्माचं फळ म्हणून मला त्या गोष्टी कराव्या लागतात, हे माझ्या मनाला जर पटलं म्हणजे स्वरूपाची ओळख झाली. माझी कर्म समोर आली म्हणून मला हे दुःख आलं, माझी कर्म समोर आली म्हणून हे सुख आलं. भगवंत काहीच करत नाही. म्हणजे पहिली भगवंताची ओळख आहे की भगवंत आपल्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही, पण कर्मफळामध्ये करतो. त्याच्यामुळे हा जो कर्मयोग सांगत असताना कर्म कसं करायचं आहे की जे कर्म मी करते मनापासून करते, दोष तर प्रश्नच नाही देण्याचा. जसं त्या मुलाला आपण दोष देतो पण स्वतःला दोष घेत नाही, तसं भगवंताला दोष देणं बंद. मग ते बंद झाल्यानंतर आपण जर एखादं कर्म केलं, चांगलं झालं तेही भगवंताला अर्पण, वाईट झालं तेही भगवंताला अर्पण, ह्याच्यातून तुला मला बाहेर काढ. हा जो कर्माचा होणारा परिणाम आहे तो परिणाम सहन करण्याची ताकद मला दे, हा खरा कर्मयोग आहे. मग यामध्ये कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे, कोणत्याही प्रकारचं चूक मला वाटत नाही. जे काही घडत आहे ते माझ्या कर्मामुळे घडत आहे, पण ही कर्म माझी भगवंत बदलू शकतो, कर्मफळ मला वेगळं देऊ शकतो. मग हे मला जर कळलं तर मग जी दुःख समोर येतात ती भोगत असताना आपल्याच मुळे आली असं म्हटल्यावर, जसं त्या उदाहरणामध्ये चहा आपल्यामुळे सांडल्याबरोबर आपण कपडे बदलतो आणि दुसरे कपडे शांतपणे घालून येतो, कुणालाही चिडत नाही, तसं आपलीच कर्म आहेत म्हटल्यावर शांतपणे ती भोगतो. कारण मागच्या जन्मीचं असेल, या जन्मीचं असेल, कळत नकळत केलेली कर्म पुढे. आणि पहिल्या दिवशी आपण सांगितलं आहे की इथलं कोणतीच गोष्ट संपत नाही, चांगली असो किंवा वाईट असो, ते संपेपर्यंत जन्म घेणं भाग आहे. ही जी पुनर्जन्माची संकल्पना जर आपल्याला पटली आणि भगवंताचं काहीही न करण्याचं अस्तित्व जर पटलं, तर आपण दोष कसा देणार त्याला. मग जी दुःख भोगताना ती स्वतःवरच ओढवलेली आहेत, स्वतःहूनच ओढवली आहेत असं जेव्हा वाटतं तेव्हा भगवंताचा संबंध नाही, पण जगत करता राहा. पण जगाचा करता ईश्वर आहे यावरती मान्यता आहे. इथपर्यंत माझं मन तयार झालं आहे की जगाचा करता ईश्वर आहे आणि माझं जे कर्म आहे ते फक्त माझं आहे. मग माझं म्हटल्यावर मी कोणत्याही प्रकारचा दोष देवाला न देता, म्हणजे तो कोण आहे व्यक्ती ते मला समजलं. आधी ज्याची भक्ती करायची आहे, ज्याचं प्रेम करायचं आहे, किंवा कोणाच्या बाबतीत जर ओळख करून घ्यायची असेल, त्याच्याबद्दल जर प्रेम वाटायचं असेल आपल्याला, तर त्याची ओळख करून घेणं भाग आहे. मग ही ओळख करून घेतली की ईश्वर काय आहे, ईश्वर सगळ्या जगाचा करता आहे आणि तो माझ्या कर्मामध्ये ढवळाढवळ जरी करत नसला तरी तो आणि मी काही वेगळा नाही, हे पुढे आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये कळणार आहे. मग या 2 गोष्टी कळल्यानंतर मग ईश्वराने जर मग आता ईश्वराने जग निर्माण केलं हे मानलं, जसं 2ऱ्या वर्षाच्या मुलांनी मानलं की घडे पडतात, घड्यांना ढकलतो देव आणि पाऊस पडतो, ही इतकी खालची स्टेज आहे म्हणतात. एवढं जगत करता रहा, ईश्वर हा जगत करता रहा म्हणून सुद्धा ही पहिली स्टेप आहे करण्याची. म्हणजे आपलं अज्ञान किती आहे या गोष्टीमध्ये. जगत करता सगळं करत असून सुद्धा हे पहिल्यांदा कळत आहे आपल्याला. मग याच्यावरती ऑब्जेक्शन काय घेतात, आपले वेद इतके छान आहेत की आपली ही गुरुशिष्य परंपरा इतकी चांगली आहे की त्या ठिकाणी ते विचारतात, हे मला सांगितलं पण माझ्या मनातनं एक प्रश्न आला. तुम्ही म्हणता की जगत करता रहा, ईश्वर सगळ्या जगाचा निर्माता आहे असं जेव्हा म्हणता, तर मग ईश्वराने जर निर्माण केलं आहे तर ही सगळी सामग्री आली कुठून? किती मोठा प्रश्न आहे बघा. कारण मुलगा आता 10वीत गेलाय, 2रीतला जो मुलगा होता त्यांनी काही विचारलं नाही, बरोबर आहे जगाचं निर्माण आहे आणि माझं कर्म मी त्याला अर्पण करतो, म्हणजे हळूहळू आपण भक्तियोगाकडे पुन्हा जातोय. मग त्यांनी म्हटलं की हो, तुम्ही म्हटलं की जगत करता रहा आहे ईश्वर, सोपं जात आहे ना, तसं कळत आहे ना, जगाचा ईश्वर करता आहे असं जरी म्हटलं तर मग मी ही सामग्री आली कुठून? आमचा हा जो देह आहे तो तर वर आहे, मग हा देहाची सामग्री, हे सगळं ब्रह्मांड, ही माया, हे जग, मग हे सगळं आलं कुठून असं जेव्हा विटलं तेव्हा त्यांनी हो, मग ते म्हणतात, गुरु काय म्हणतात, हो बरोबर आहे तुझं म्हणणं, कारण मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील आहे. मग ते म्हणतात आहे की ईश्वर हा जगद्रूप हा,
ते म्हणतात आहे की ईश्वरच जगत करता याच्यापेक्षा पुढे चला म्हणतात. अजून ईश्वराने जग निर्माण केलं त्यापेक्षा ईश्वरच जगत रूप आहे. हे जे जगत दिसतंय ना ते सगळं सगळं ईश्वराचं रूप आहे. हा दुसरा सिद्धांत आहे. पहिला सिद्धांत क्लिअर झाला, ईश्वर जगत करता रहा, ईश्वर हा जगाचा निर्माता आहे. मग याची माझ्याशी ओळख थोडी झाली आणि मी आपण ठरवलं की आपली कर्म जगाला त्या ईश्वराला अर्पित करू शकतो, कारण माझे जे दोष आहेत, माझे जे कर्म आहेत ते माझे आहेत. पण आता त्यांनी सांगितलं ईश्वर जगत भूत हा जगत रूप हा. मग याचं जगत रूप हे जे दिसतंय ना ते सगळं सगळं देवाचं रूप आहे. म्हणजे देवानी निर्माण केलं तो वेगळा भाग आहे, कारण देवानी निर्माण केलं तर ही सामग्री कुठून आली हा शिष्यानी प्रश्न विचारला. त्यावरती आपले वेद सांगतात आहे, हो तुझं ते बरोबर आहे, आता तू थोडा मोठा झाला की नाही, मी आता तुला आणखी काहीतरी समजावून सांगतो. आणि त्यांनी सांगितलं सिद्धांत जगत रूप आहे. देव हा सगळ्या चराचरात भरलेला आहे. नुसत्या सामग्रीवर तो वेगळा आहे आणि हे जग वेगळं आहे असं नाही. पूर्ण जगत रूप जे दिसतंय ना, डोळ्यांनी जे दिसतंय, जे दिसत नाही ते सगळं ईश्वराचं रूप आहे. हे आता 10वीतल्या मुलाला जसं सांगतात तसं सांगितलं आहे. हा गीतेमधला भक्तियोग आहे 7 ते 12. 7 ते 12 हा जो मधला भाग आहे तो भक्तियोग आहे. तसं जसं दासबोधामध्ये भक्तियोग सांगितलं आहे, येथं सांगितला भक्तिमार्ग, तसा हा मेन गाभा जो आहे गीतेचा तो 7 आणि 12. मग त्या ठिकाणी तत्चं वर्णन आहे. तत् हा जे तत्वमसीमधलं तत् आहे ना ते म्हणजे तू. म्हणजे कोण? हे सगळं निर्माण केलेलं तू आहे. तूच त्याच्यामध्ये व्यापक आहे आणि तू ते निर्माण केलं. मयात्मिदं सर्वं सर्वभूतानि बृहन्नाम सर्वनामन्ते ज्ञानवान व प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. मग याच्यामध्ये सुगीतेवर आपण वाचलंय मागच्या वेळी, बहुजन्माच्या अंतिम जला ज्ञानवंत नर पावतसे वासुदेवमय सकल पाहिजो असा महात्मा दुर्लभसे. कोण महात्मा आहे? या सगळ्या जगाला वासुदेवमय भरला घनदाट हरी दिसे असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिसलं तर तो महात्मा दुर्लभ आहे. म्हणजे याला कोणाला दिसतं हे असं? मगाशी कर्म करणाऱ्याला दिसलं नाही. कर्म करणाऱ्याला काय दिसलं? मी जी काही करतोय ते त्याला अर्पण करतो. पण या ठिकाणी प्रत्यक्षात अर्पण करायचं काही शिल्लकच राहत नाही आहे. कारण मला माहिती आहे की तो जो आहे तो सगळंच करतोय. मी काय तो काय, आत्मारामच राजाराम आहे असं जेव्हा या ठिकाणी दुसऱ्यांदा कळतं, हा दुसरा सिद्धांत जेव्हा कळतो तेव्हा म्हणतात जे काही दिसतंय आत बाहेर किडामुंगीमध्ये आपल्यामध्ये मागे पुढे 4000 वर्षापूर्वी अगदी ब्रह्मापासून ते सगळं 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 नारायण व्यापून उरलं आहे. एकोहम बहुश्याम, त्याला वाटलं मी एकटा होतो, त्या सगळ्यांना त्यांनी व्यापून ठेवलं. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांनी जे सांगितलं ते जर ऐकलं तर आपण बरोबर वेदांप्रमाणे चाललो असं कळतं. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाची पूजा करायला सांगितलं आहे. मग ते त्यांनी सांगितलं तेवढं फक्त ऐकलं असतं तर या ज्ञानाची गरजसुद्धा पडत नाही. सगळं जग जर भगवंत रूप आहे असं जर आपण म्हटलं तर त्यातला प्रत्येक कण आपले उपकार ज्यांनी केलेले ते सगळं भगवंताचा अवतार आहे. आणि जेव्हा आपण एखादं दान देतो जे आपल्या हातातून कधी सुटत नाही, हे सगळं सोडून आपल्याला जायचं आहे पण सोडण्याची तयारीच नसते आपली. मग त्यांनी सांगितलं की अधिक मासामध्ये दान करा, ह्याला दान करा, त्यांना दान करा. कारण जन्माला आल्यापासून तुम्हाला किती लोकांनी तुमच्यावरती उपकार केले आहे हे माहिती नाही. पण हेच जर मी कृष्णाला अर्पण केलं, प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णार्पणमस्तु, अगदी सगळं निरूपणापासून बोलण्यापासून चालण्यापासून सगळ्या गोष्टी जर श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटला, तो शब्द आपण रोज म्हणतो पण तो म्हणत असताना मनापासून म्हणायचा. असं जर म्हटलं तर आपल्यावर ज्यांनी उपकार केले मागच्या पिढ्या 40 पिढ्या, पुढच्या आणखीन 40 पिढ्या, या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भगवंताची. कारण तो सर्वव्यापक आहे. हे आता 10वीतलं गणित सांगितलं आहे. पहिल्यांदा सांगितलं ईश्वर जगत करता रहा, फक्त तो करता आहे इतपत सांगितलं. नंतर म्हटलंय तो व्यापलेला होता आहे आणि राहणार आहे. हे 10वीतली गोष्ट त्यांनी सांगितली वेदांनी. आता तुला समजेल म्हणतो, कारण तुझी बुद्धी वाढली आणि त्या बुद्धी वाढल्यामुळे आता तू सगळ्यांची पूजा करत जा आणि जे काही तू करशील, जे काही तू बोलशील ते सगळं नमस्कार करून श्रीकृष्णाला अर्पण कर, त्या परमतत्वाला अर्पण कर. तत् हा जो भक्तियोग आहे तुला तत्वमसी मधला पहिल्यांदा आपण बघितला त्वम भाग बघितला, आता तत् भाग बघतोय की ज्या ठिकाणी तू आहे सगळा आणि सर्वव्यापक तू आहे. मी जर एखादं दान केलं, एखादी गोष्ट जर मी मनापासून दान केली तर माझ्यावरती ज्यांचे उपकार झाले तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी श्रीकृष्णांची आहे.
हे आपल्याला कुठे माहिती होतं श्रीकृष्ण अर्पणमस्तू म्हणत असताना? एखादं जरी तुळशीचं पान आपण आपल्या नैवेद्यावर ठेवलं तर ते ग्रहण करतो सूक्ष्म रूपाने आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद देतो. तसंच आपल्या सगळ्यात मनात म्हणायचं, ज्यांचे माझ्यावरती उपकार आहे, माझे आई वडील असतील, माझे पिढ्या असतील, माझे ऋषीमुनी आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्ज आहेत ना, ते सगळ्यांची कर्जमुक्ती मला फक्त तूच देऊ शकतो. कारण एखाद्या व्यक्तीने जर माझ्यावरती उपकार केला आणि त्याला म्हटलं हे 500 रुपये घे, तर हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. कळत न कळत आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्यावरती उपकार करत असतात आणि त्या उपकाराची सामग्री पोहोचवण्याचं सामर्थ्य श्रीकृष्णात आहे. आणि श्रीकृष्णाला अर्पण केल्यामुळे तो बरोबर जिकडे पाहिजे तिकडे पोहोचवतो, मागच्यांना सुद्धा. कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे. मग असा परमात्मा समोर असल्यामुळे मी असा भावच राहत नाही माझ्या मनामध्ये. मी आहे, मगाशी तू आहे, मी कर्म करतोय आणि मग मी तुला अर्पण करतो. हे दुसऱ्या वर्गातल्या मुलाचं जे आपण पहिल्यांदा 6 वाक्यांमध्ये सांगितलं त्याच्याबद्दलचं विवेचन. आता मी काहीच नाही, माझं काही अस्तित्वच नाही, इथली सामग्री सगळी तुझी आहे. मगाशी म्हटलं इथली सामग्री कुठून आणली, तर नाही, हे सगळं तुझं आहे बाबा. नुसतं आहे नाही, मागे होतं, आता आहे आणि पुढे. जसं चतुश्लोकी भागवतावर स्पेशल विवेचन झालं आहे आपलं, की आधी होता, आता आहे आणि नंतर राहणार आहे. हे मला पटलं. हा भक्तियोग आहे मधला. आणि भक्तियोगामध्ये मी ज्याची, आता समजा गायीची पूजा केली आणि गायीचा जन्म कसा मिळतो याचं पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे. गाय कशी जन्माला येते, कोणत्या पुण्याईने जन्माला येते, किंवा त्याची पूजा केल्याने आपल्याला कोणतं पुण्य मिळतं, हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. ते आपण वाचत का नाही? कारण त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसतं. एकदा का ती गोष्ट माहिती झाली, गायीची पूजा करत असताना पूजा गायीची करायची आणि सगळं हे जे मी काही केलं आहे ते सगळं कृष्णार्पणमस्तू, परमेश्वरमस्तू, हे सगळं जर केलं तर माझ्या मनात असलेल्या न माहिती असलेल्या सुद्धा, समजा माझा जन्म झाला आहे आणि जन्माच्या वेळी कोणत्या नर्सनी मला पहिल्यांदा आंघोळ घातली, तिचं पुण्य मला कुठे माहिती आहे? देशाचं पुण्य, देशाचे आपल्यावरची ऋण कुठे माहिती आहे आपल्याला? आपल्या आजोबांनी काय पुण्य आपल्यासाठी केलं आहे माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टी जर माझ्या मनात असतील किंवा नसतील तर त्या सगळ्या कृष्णाला समर्पण केल्यामुळे, कृष्ण आदी मध्य आणि अंत असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवतो. हा आहे ईश्वर जगद्रूप. हा दुसरा 10वीतल्या लोकांचा सिद्धांत आहे, जो दुसरीतला होता त्यापेक्षा मोठा. मग कारण विश्वरूप दर्शनानंतर भक्त्या तनन्वया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतपः. हा जो आहे त्यातला 11वा याच्यातला विश्वरूप दर्शनामध्ये भगवंत म्हणतायत, भक्तीनेच फक्त मी शक्य आहे. आणि कोणती भक्ती त्यांना अपेक्षित आहे? अनन्य भक्ती. भक्तीवर वेगळं विवेचन झालंय, त्यामुळे फक्त या श्लोकावर सांगते की या ठिकाणी जेव्हा आपण 7 ते 12 मध्ये विचार करतो, तो तत्चा विचार आहे, तुझा विचार आहे, त्याचा विचार आहे. त्याचा विचार आहे म्हणजे माझा विचार माझ्या मनात नाही. असा जेव्हा माझ्या मनात माझ्या स्वतःचा विचार येणार नाही, तेव्हा ती भक्ती त्याला समर्पित होते. ते प्रेम म्हणजे परंतु पार्था अनन्य भक्ती केवळ करिता माझी सदा, यथार्थ माझे ज्ञान दर्शनही मद्रूप शिरणे शक्य तदा. तू नुसता बघणार नाही. आता समजा उदाहरणार्थ तू नुसता बघणार नाही माझ्याकडे, तू माझ्यामध्ये येशील, ही भक्तीची ताकद आहे. तू माझ्यामध्ये येशील, तू जे काही समर्पण केलं. 2 गोष्टी घडल्या या दुसऱ्या भागामध्ये. ईश्वरच जगद्रूप हा जो तत्वसिद्धांत वेदांताचा समजतोय, त्या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला समजत्या. जे काही दिलं ते मागे, आत्ता आणि पुढे अगदी पसरवून टाकणार आहे श्रीकृष्ण. आपण त्या ऋणातून मुक्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या भगवंताची जी शेवटची मुक्ती सांगितली ना, ती समीपता, सलोकता आणि सायोज्य मुक्ती जी सांगितली, ती शेवटची मुक्ती म्हणजे मला तो सामावून घेणार आहे भक्ताला, असं सांगितलंय. कारण विश्वरूप दर्शन झालंय. विश्वरूप दर्शन 11व्या भागात झालंय. हा जो भाग आहे 7 ते 12, हा जो मधला भाग आहे तो भक्तियोग आहे. त्या ठिकाणी सांगितलं, परंतु पार्था अनन्य भक्ती केवळ करिता माझी सदा, यथार्थ माझे ज्ञान दर्शनही मद्रूप शिरणे शक्य तदा. माझ्यामध्ये शिरणार आहे. आता याच्यासाठी एक उदाहरण जर अगदी छोट्या गोष्टीचं द्यायचं असेल, आपल्याला बरं नाही आहे आणि बरं नसताना आपण डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला औषधं दिली. औषधं दिल्यानंतर आपण ती घरी आणली आणि नुसतं त्याच्याकडे बघितलं, औषधाकडे, तर आपल्याला बरं वाटेल का? ते खाल्ल्याशिवाय, ते पचवल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटणार ना. फक्त पाहिलं तर काही मिळेल का आपल्याला? आपण भगवंताकडे बघितलं, भगवंत म्हणतात त्याच्या पुढे चला. भक्तियोगामध्ये त्याच्या पुढे जायचं, नुसतं बघायचं नाही आहे माझ्याकडे.
तुम्ही जर बघितलं आणि ऐकलं भगवंताबद्दल मला सांगितलं, जसं त्या संजयानी सांगितलं आणि धृतराष्ट्राने ऐकलं, पण ऐकून त्याला समाधान झालं का? कारण नुसतं ऐकून आणि नुसतं बघून जसं औषध आणलं, पण औषध जर मी घेतलं नाही, नुसतं हातात घेतलं तर त्याचा परिणाम नाही. नुसतंच त्याच्याबद्दल ऐकलं की या औषधांनी ना हा रोग बरा होतो, माझा रोग बरा नाही होणार. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताच्या मध्ये शिरायचं आहे आपल्याला, अशी ती परमभक्ती आहे. ते म्हणतात फक्त पाहिलं तर मिळतं का? काही नाही. फक्त ऐकलं तर मिळतं का? नाही. पण माझ्यामध्ये प्रवेश करण्याचं सामर्थ्य भक्तामध्ये आहे. म्हणूनच मी विश्वरूप दर्शन दाखवलंय. आणि म्हणे असं एक बेट असं शिल्लक राहतं, जेव्हा जलप्रलय होतो, जेव्हा हा कल्प संपतो, त्यावेळी फक्त माझे भक्त माझ्यासोबत माझ्या मुखात माझ्या अंगामध्ये शिल्लक राहतात आणि तेच बीज घेऊन मी पुन्हा सत्ययुगाचा प्रारंभ करतो. कोण माझ्याजवळ? म्हणजे सगळे मरणार आहेत या जगामध्ये, सगळे मरणार आहेत. फक्त माझ्याजवळ जे आहेत, माझ्या मुखामध्ये आहेत, माझ्या शरीरामध्ये आहे, माझ्या मांडीवर जे बसले आहेत, इतकं जवळ मी तुम्हाला घेतो. मग हे जर तुम्हाला शक्य आहे, मग ईश्वर जगत रूप हा ईश्वर हे जगाचं जे रूप आहे ते ईश्वर आहे. मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आपण करतोय ती त्याला समर्पण करायची आहे. माझं असं स्वतःचं अस्तित्व काही नाही, कारण भाव बघतोय तत्चा म्हणजे तूचा. मगाशी पहिल्यांदा पाहिला त्वमचा म्हणजे माझं कर्म, तुला मी अर्पण करतो हे कर्म, पहिला कर्मयोग. दुसरा जो सांगितला आहे आता तत्चा म्हणजे मी नाहीच. आता जे काही करतो माझी कर्म, माझा मला समजलं की माझी चूक झाली, माझ्या कर्मामध्ये दोष असेल, माझ्या कर्तृत्वामध्ये दोष असेल, म्हणून माझं कर्म मला भोगावं लागतंय, त्याच्यात माझ्या भगवंताचा काही संबंध नाही, याची माझी भगवंताची ओळख झाली. आणि त्यामुळे आता माझं जे काही सगळं आता पुढे होणारं कर्म आहे ते सगळं न होण्यासाठी मी भगवंताला सगळं अर्पण करते. याला म्हणतात आहे अनन्य भक्ती. अनन्य भक्ती म्हणजे मी जे काही करीन ते सगळं म्हणजे पुन्हा भक्तियोग. या भक्तियोगावर आपण पहिला भाग सांगितला, तो आता 7 ते 12चा गीतेतला हा विश्वरूप दर्शनानंतरचा हा एक श्लोक आहे, ज्यामध्ये भक्तियोग म्हणजे आपण आता कितवीत गेलो आहे आता सध्या? तसं म्हटलं तर आपण शाळेमध्ये गेलो आहे, 10वीत. पहिल्यांदा दुसरीतल्या मुलाला सांगितलं जगत करता राहा. आता 10वीतल्या पण जसं जसं आपण वर जातोय, 10वी म्हणण्यापेक्षा जशी जशी आपली बुद्धी प्रगल्भ होते किंवा आपल्याला थोडं समजायला लागतं, तेव्हा बाकी आपण म्हणतो की आपण हे जगद्रूप आहे. मग धैर्यपूर्वक प्रत्येक गोष्टी सहन करतो. भक्ती प्रेम म्हणजे काय? माझं भगवंतावरती प्रेम आहे म्हणजे निरपेक्ष प्रेम आहे. अतोस्मिन परम प्रेम रूपा. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात आहे प्रेमरूपा आहे भक्ती. भक्ती जर करायचं असेल तर माझं प्रेम, त्या व्यक्तीशी ओळख असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची ओळख असेल, त्याला संपूर्ण जाणलं, तेव्हाच त्या व्यक्तीवर प्रेम होतं आणि त्याच्यासोबत संसार होतो. मग या ठिकाणी मी जर भगवंताला जाणलं आणि त्याचं हे स्वरूप मला कळलं की तो मागच्या जन्मीचं, या जन्मीचं, पुढच्या जन्मीची सगळीची सोय करतोय, तो माझा आहे, असं जेव्हा मला कळलं, तेव्हा मग जे काही माझ्यासमोर येईल ते किती महत्त्वाचे घटक आहेत ते मी धैर्यपूर्वक सहन करीन. भगवान स्वतः प्रगट होतात हे आश्वासन दिलं आहे, जसं विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आता विदुराला झालंय जाताना, विदुराला जेव्हा घेऊन जात होते तर विदुराला मध्येच थांबवलं, हसत होते कृष्ण, पण विदुराला मध्ये थांबवलं, रथावरती बसवलं. तो आंघोळ करतो म्हणाला आणि 4 बुडी मारतो आणि 4थ्या बुडीला सगळेजण या म्हणे, कारण त्याची सगळी काळजी घेत होत ना भगवंताची. जर मथुरेला त्याला जर न्यायचं आहे कंसाकडे, तर सगळी काळजी विदुर घेत होते, जरी त्यांना वाटत होतं तरी. मग ती काळजी घेत असताना सगळ्यांना सांगितलं 4थी बुडी जेव्हा मी मारीन, वर येईन, तेव्हा सगळेजण या आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन जा. ही जी कथा आहे त्या ठिकाणी त्यांनी 3री बुडी मारल्याबरोबरच त्याला, पहिल्या बुडीतच त्याला शेषशाही भगवंत दिसले पाण्यामध्ये. हे कोणाच्याही बाबतीत शक्य आहे. तो म्हणत होता, कर्म काय करत होता, इथून कंसाकडे न्यायचं, मग कंस त्याला मारेल, आणि हे सगळं त्याला खूप वाईट वाटत होतं. इतका रडत होता तो नेत असताना, भगवंताला नेत असताना, मी किती क्रूर आहे, मी तुला इथून एका राक्षसाच्या तावडीत देतोय. पण तो म्हणतो काळजी नको करू. कितीतरी वेळा तो संकेत देतो त्याला, तू काळजी करू नको माझी, आणि तुझी सुद्धा करू नको, कारण तू माझा आहे आणि मी तुझा आहे. हा भक्तियोग आहे. मग जेव्हा त्यांनी पहिली बुडी मारली, किती भाग्यवान तो विदुर. त्यांनी पहिले आतमध्ये जेव्हा पाण्यामध्ये गेला, त्याला समजलं नाही, भास झाला की काय, भगवंत शेषशाही पहुडलेले, बाजूला सगळे देव देवता, त्यांचं गायन चालू आहे, नृत्य चालू आहे. त्याला वाटतं जरा चुकलं असेल, काहीतरी भास असेल. पुन्हा तो वर येतो. मग तेव्हाही कृष्ण हसतो, अरे समजलं नाही का अजून? नाही, मला नाही समजलं. त्याला वाटतं हे कसं शक्य आहे, कारण आपल्या जीवाला असंच वाटत असतं की परमेश्वर प्रगट होतात की नाही. ही जी शंका आहे ती भगवंत भेटतो का यासाठी हे चाललं आहे. मग तो म्हणतो दुसऱ्यांदा नाही, एकदा कधी कधी भास होतो, पुन्हा बुडी मारतो, पुन्हा मारल्यावर पुन्हा तेच, उलट आणखी जास्त देव वाढतात, पुन्हा ते, मग पुन्हा वर येतो.
काळजी करतो, अरे हे मला काय होतंय, हे काहीतरी. आणि तिथे पाहिलं ते दोघंजण बसले आहेत, श्रीकृष्ण आणि बलराम दोघंजण रथामध्ये बसलेले आहेत. म्हणतो नाही हे शक्य नाही, ते तर तिथे आहे, मला कसं दिसणार आहे, कारण की समजतच नाही की देवाचं रूप आहे हे. पुन्हा तिसऱ्यांदा मारतो आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि तिथून तो तसा ओलेत्याने येतो आणि भगवंताला शरण जातो. तो म्हणतो भगवंता माझं चुकलं. तो म्हणतो चुकत नसतं, भक्ती तुझी असेल काहीही चुकत नसतं. तुला जे वाटत होतं ते मायेप्रमाणे सगळं बरोबर होतं, पण आता जे मी तुला देतोय, जे तुला दाखवतोय ती माझी कृपा आहे. माझी कृपा झाल्यावर मी स्वतः प्रगट होतो, नुसतं पाहायचं नाही. मग आता आपण असा जर विचार केला की त्यांनी बघितलं तेच आपण बघितलं, बस झालं संपलं, आपल्याला समाधान मिळेल का? नाही. विदुराची कथा ऐकली, व्हिडिओ बघितला, तरीसुद्धा आपल्याला समाधान मिळालं का? मला पाहिजे भगवंत माझासुद्धा आहे, प्रत्येक जीवाचा भगवंत आहे. त्यामुळे अशी अपेक्षा असेल तर मग त्याला प्रगट होण्याचं सामर्थ्य भगवंताचं भक्ताच्या समोर आहे. म्हणजे त्याचं ब्रीदच आहे ते. जो माझ्यासमोर माझी भक्ती करेल त्याच्यासाठीच मी आहे. किंवा त्याचा दुसरा अर्थ मी असा काढते की आपला जन्मच त्यांनी त्याच्या प्राप्तीसाठी करून घेतला आहे. मला प्राप्त करा, तुम्ही करत नाही हा तुमचा दोष आहे, पण माझ्या प्राप्तीसाठीच मी बसलो आहे की मी तुम्हाला कधी तुमच्याजवळ आलिंगन देईन, मिठी घालीन. आणि असं करता हा दुसरा भाग आहे बरं. तरी अजून हा तिसरा ज्ञानयोग यायचाच आहे, हा भक्तियोग आहे अजून. म्हणजे अजून आपण युनिव्हर्सिटीत जायचोच आहे वेदांच्या दृष्टीने. मग असं जेव्हा म्हटलं तर प्रगट होतात, त्याच्याजवळ प्रगट झाले, मला आनंद झाला, थोडासा आनंद झाला, अरे वा किती छान. पण लागलीच मन जागृत होतं आणि आपण म्हणतो मनाला त्याला झाला, मला थोडी होणार आहे. का नाही होणार? जर प्रत्येक जीवामध्ये जगत करता राहा, जर जगत रूप परमात्मा आहे, दुसरं काहीच मला दिसायला नको. जर मला दुसरं सगळं आपोआप बाजूला झालं आणि फक्त भगवंत माझ्या डोळ्यासमोर असेल तर भगवंताचं रूप दिसेल आणि तो स्वतः कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रगट होईल, हे त्याचं आश्वासन आहे. विश्वरूप दर्शनामध्ये जो 7 ते 12 बद्दल आपण भक्तियोगाबद्दल बोलतोय ते, तो म्हणतो धैर्यपूर्वक आपण सहन केलं पाहिजे. नंतर तिसरं भगवान स्वतः प्रगट होतात आणि भक्ती सर्वश्रेष्ठ आहे यावरती हे वाक्याला महावाक्यामध्ये बदला म्हणतात. तृप्तो अमृतो भवती, तृप्तो अमृतो भवती. आणि ही जी तृप्ती आहे ती अमृतासमान आहे. ही जी तृप्ती आहे ते अमृतकण तुम्हाला जर मिळाले तर अमृतात तुम्ही नाहून जातात, हे भगवंताचं वचन आहे. मग ही कशातली भक्ती? नारद भक्त, आणि नारद तर भक्तीचे अवतार आहेत. नंतर साधना आणि लक्ष वेगळं वेगळं असतं. साधना करायची राहत नाही शिल्लक, लक्षाकडे लक्ष जातं. आणि प्रेम अमर आहे. आणि दुसरी गोष्ट प्रेमाचा आपण अंश आहोत. जसा प्रेमावतार श्रीकृष्ण आहे, प्रेमावतार श्रीकृष्ण असल्यामुळे आपण त्याचाच अंश आहोत. मग प्रेमाचा अवतार नाही का आपण वासनेतून जेव्हा निर्माण होतो, जेव्हा देहाबद्दल बोलतो तेव्हा ती वासना असते. देहाच्या संबंधित सगळ्या गोष्टी अमरत्वाकडे आपल्याला नेत नाही. तिथे आपल्या जीवाला सोडून देतो आपण, आपल्या शरीराला आपण सोडतो. मग तो वासनेचा प्रश्न संपला. पण ज्या देहामध्ये असलेला जो परमचैतन्य आहे त्या चैतन्याचा जर विचार केला तर माझं जे त्याच्यावरचं प्रेम आहे किंवा त्याचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ते अमर आहे. हे केव्हा शक्य झालं? जेव्हा मला कळलं की ईश्वर जगतरूप हा ईश्वर हा जगतरूप आहे. ईश्वराने वेगळी सामग्री नाही आणली कोणती, पण ती सामग्री नाही, ती सगळी सामग्री काय, मागचं पुढचं आताचं सगळा ईश्वरच आहे. आणि हे साधं संसार नाही आहे. म्हणजे आता परमप्रेम म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, भगवंताकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता केलेलं प्रेम. मी माझं स्वतःला समर्पण तुला करते, तेव्हा मग आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंत स्वतः देतात. मग हे झालं आपला दुसरा भाग, ज्याच्यावरती आपण बोललो जगतरूप हा भक्तिरूप, आणि तत्चं वर्णन आपण केलं. म्हणजे आता आपण 10वी पास झालो असं म्हणत असताना आपण ह्या दोन्ही गोष्टींवरती चर्चा जी करतोय त्याच्यावरती मनन चिंतन आवश्यक आहे. सगळंच चांगलं आहे, कर्मयोग चांगला आहे, भक्तियोग चांगला आहे. आणि कधी भगवंत मिळतो तर त्यांनी आधीच सुरुवातीला सांगून देत. आता त्याचं उत्तर मी पुन्हा सांगत नाही, त्या ज्ञानयोग जेव्हा पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर या प्रश्नांची उत्तर देते. माहिती नाही किती वेळ लागणार आहे. आता हे म्हणतात ते हो ठीक आहे, हे सगळं जरी मला पटलं तरी पण अजून मला काही याच्यामध्ये शंका आहेत आणि प्रत्येकाला कसं भेटेल असं मला वाटतं. किंवा त्या शिष्याने एक वेगळीच संकल्पना मांडली आणि जी आपल्या मनात येते, जी त्यांनी मांडली तीसुद्धा आपल्या मनात येते, की आपण म्हणतो की जगत रूप आहे भगवंत, तर हे जे वाईट चाललं आहे जगामध्ये तेही पण भगवंताचं रूप आहे. हे जे वाईट चाललं आहे, किती वाईट चाललं आहे सध्या, आपण काहीही म्हणतो, कलियुगाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपण बघतो. मग वाईट चाललं, आपण किती अस्वस्थ होतो या सगळ्या गोष्टींनी. जगाचं रूप म्हणतो, मग वाईट कसं चालू देतो? फक्त केदारनाथाचं मंदिर वाचलं आणि बाकीचा जो काही त्याचं झाला गोंधळ,
ते सगळं जगद्रूप असताना हा काहीच कसा करत नाही? मग हे जेव्हा प्रश्न विचारला तर म्हणतो चला 10वीतून पुढे चला आता. कारण पहिला प्रश्न विचारला की इथे वस्तू कोणती घेतली भगवंतानी, मग त्यांनी सांगितलं की जगद्रूप आहे. मग आता ते जगद्रूप असताना त्या शिष्याला प्रश्न पडतो की तुम्ही जगद्रूप म्हणता खरं, पण का हो ते वाईट वागतात ते कसे काय जगद्रूप? आम्ही तर फक्त देवाला चांगलंच समजतो. सद्गुणांचा आता विभूतियोग सांगितलंय भगवंतानी, म्हणजे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते जे जे काही सुंदर आहे ते सगळं आता विभूतियोगामध्ये ज्ञानयोगात येणार आहे. ते पुढे ते सगळं माझं रूप आहे. मग हा जो गोंधळ चालला आहे ते कुणाचं रूप आहे? मग जसं रावण कुणाचं रूप आहे, कंस कुणाचं रूप आहे, हिरण्यकश्यप त्याही काळात होते आणि आताही इतके राक्षस वाढले आहे. मग तुम्ही असं म्हणता जगद्रूप, मग तुम्ही त्याच्यातही वसलेले आहात का? हा शिष्याचा युनिव्हर्सिटीचा प्रश्न आहे. आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं ही जे आपलं शास्त्र आहे ना, ते हिंदू धर्मासारखं शास्त्र नाही. बाकी कुठेही या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर करण्याचं सामर्थ्य वेदांमध्ये आहे. मग ते वेद आणि एकदा का सामर्थ्य ते जे समजलं आपल्याला, मग ती वस्तू कोण आहे, तो भगवंत कोण आहे म्हटल्यावर आपण एक तर कर्म ठरवू किंवा भक्ती ठरवू किंवा ज्ञान ठरवू. काहीतरी ते एक निर्णय घेऊ ना आपण. जेव्हा त्या व्यक्तीची ओळख झाली, मी कुणाच्या मागे चालली आहे, तर त्या भगवंताच्या मागे चालली. तो भगवंत असा आहे, तो वाईट नाही आहे, फक्त चांगला आहे. असं कसं म्हणणार आहे? मग जगद्रूप म्हटल्यावर तो वाईटही तर मला दिसतो. मग राग येतो, मला नाही बोलायचं या संदर्भात, ते फार वाईट चाललं आहे सगळं. तेव्हा तो म्हणतो, तिसरा नियम तो सांगतो, जगधिष्ठान हा. तो म्हणतो की जगधिष्ठान हा, जगाचं अधिष्ठान मी आहे. जगद्रूप म्हणत असताना तुला जगद्रूप समजवलं तेही खूप आवडलं. जगत करता रहा सांगितलं ते तर खूपच आवडलं, कारण माझा कर्म करण्यावर विश्वास आहे की नाही स्वतःवर. त्यामुळे ते मला फार आवडलं की मी जे कर्म करीन ते सगळं तुला अर्पण करीन, मला सोपं वाटलं. आणि दुसरं जेव्हा सांगितलं जगद्रूप आहे, तेव्हा मला खूप आवडलं, खूप आवडलं. भरला घनदाट हरी दिसते. पण लागलीच विचार केला शिष्यानी, भरला घनदाट हरी दिसे म्हणत असताना ज्ञानेश्वरांना त्रास देणारे लोकसुद्धा दिसले. इतकं छळलं माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना. असं म्हटल्यावर तोंड मी मानत नाही, जगत करता रहा जगद्रूप हा मी मानत नाही, कारण माझ्या माऊलींना त्रास देणारे लोक आहेत तुझ्या, मग तू थोडी करतो ते सगळं. हा प्रश्न शिष्यानी पुन्हा वेदांना विचारला. मग त्यांनी सांगितलं जगधिष्ठान हा, म्हणजे या ठिकाणी दोन भाग झाले. म्हणजे चांगलं आणि वाईट हे दोन भाग त्यांनी केले. कसं? आता त्यांनी म्हटलं की एक सिनेमाचा पडदा असतो. किती छान समजवतात ना आपले वेद किंवा आपलं शास्त्र. जर आपण त्यामध्ये लक्ष घातलं तर आपल्या बऱ्याचशा संकल्पना अगदी मोकळ्या होतात. विश्वास तर ठेवायचा आहे. आपण जो भक्तिमार्गात आहे, चैतन्य सत्संग मंडळ जे आहे ते भक्तिमार्गात असल्यामुळे या ज्ञानाची तशी गरज नाही, पण आनंद मिळतो ना त्याच्याबद्दल ऐकत असताना. दुसरीतलंही ऐकलं, 10वीतलंही ऐकलं आणि युनिव्हर्सिटीचंही ऐकलं तर आपल्याला आनंद मिळतो. कुठे ना कुठेतरी आपण बसतोच. आपल्या मनातल्या शंका त्या असतातच. आता त्यांनी जसं म्हटलं सिनेमाचा पडदा आहे, आणि सिनेमाचा पडदा आहे असं म्हटल्यावर इतकं तिकडे मारामारी होते. त्याच्यानंतर ते लग्न लागतात सिनेमावरती, आणि त्याच्यानंतर एकमेकांचं प्रेम असतं, मारामारी असते, सगळं काही असतं त्या सिनेमाच्या पडद्यांवर चालू असतं. मग एखाद्याला जर वाटलं की पडदा आता रक्तबंबाळ झाला असेल, सगळा पडदा रक्तबंबाळ झाला असेल, आत्ताच तिथे मारामाऱ्या झाल्या जशा आता सध्या होत आहेत. जशा सध्या आपण नक्षलवाद्यांच्या काय यांच्या सगळ्या मारामाऱ्या बघतो, तर त्या पडद्यावर काहीतरी झालं असेल असं वाटतं आपल्याला. तो पडदा पडद्याच्या रूपात ईश्वर आहे. आणि मग आपण जसा सिनेमाचा पडदा असतो एवढी मारामारी होते. मग ही एवढी मारामारी सुद्धा होऊन त्या पडद्याला काहीच परिणाम होत नाही. तो पडदा पांढरा स्वच्छ, पडद्यावर घडतं सगळं. पण घडत असताना त्या पडद्यावर जे काही घडतं त्याचा पडद्यावर काहीच परिणाम होत नाही. 2 मिनिटं जरी लाईट गेले तर पडदा पुन्हा पांढरा स्वच्छ. कुठे रक्ताचा थेंब नाही, कुठे प्रेमाचा अवशेष नाही, कुठे राग नाही, कुठे द्वेष नाही, कुठे मरण नाही, चिता नाही. चिता पेटवलेली असते सिनेमामध्ये, आणि ती चिता पेटवली हे एवढे भडभड भडभड ज्वाळा पेटतात, आणि त्या ज्वाळांनी आपला पडदा फाटत नाही. आपल्या त्या ज्वाळांनी पडदा काहीच होत नाही. त्या पडदा पांढरा स्वच्छ लाईट गेल्याबरोबर. म्हणजे त्यावरती जे काही घडतं ते त्याचा अधिष्ठाता जो आहे तो ईश्वर आहे. म्हणजे तो पडदा म्हणजे ईश्वर आहे. आता त्यांनी स्वतःला बाजूला केलं. म्हणजे तुम्ही चांगलं कराल ते सुद्धा ईश्वराच्या अधिष्ठानावर चालू आहे, एवढंच फक्त. जगत करता रहा आणि जगत रूपमधला फरक आता त्या पडद्यावर सगळं घडतंय, पण पडदा नामा निराळा आहे. हे आता आपल्याला थोडं पटेल, कारण आपल्याला ते ज्ञानाच्या वरच्या पातळीवर जात असो. मग त्यांनी सांगितलं आहे आपल्याला ज्ञानयोग, जो 13 ते 18 गीतेचा, म्हणजे पहिल्यांदा 1 ते 6 कर्मयोग, नंतर 7 ते 12 भक्तियोग, आणि आता 13 ते 18 मध्ये जीव शिव एकच असल्यामुळे तो आत्मा, जीवात्मा आणि शिवात्मा, म्हणजे जीव आणि शिव बाजूला काढलं तर तो उरतो आत्मा एकच.
म्हणजे तो जो आत्मा हा शब्द आहे तो एकत्र केला तर जीव आणि शिव वेगळे नाही, दोन्ही एकच आत्मा आहे असं जेव्हा सांगतात तो म्हणजे असी हा तिसरा भाग त्यांनी गीतेमध्ये सांगितला आहे. किती छान मांडणी असते पहा गीतेची सुद्धा. मग जसा तो सिनेमाच्या पडद्याबद्दल बोललो, जे सिनेमाच्या पडद्यावर काहीही फरक पडत नाही, म्हणजे जगाला आणि ईश्वराला आता थोडं वेगळं केलं. म्हणजे आपल्या मनातली जी त्या शिष्याच्या मनातली शंका होती, वाईट वाईट करणं मी मानणार नाही, अरे बाबा वाईट मी नाही करत, चांगलंही मी करत नाही, मी फक्त द्रष्टा आहे. मी या सगळ्या गोष्टी जसं तुझ्या कर्माच्या बाबतीत आहे, मी तुझ्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही, तसं या जगाचा जो काही कारभार चालला आहे ना, त्या कारभाराकडे माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. मी पांढरा स्वच्छ आहे, मी नितळ आहे, मला काही फरक पडत नाही. मी फक्त द्रष्टा भागाने बघत असतो. म्हणजे वाईट राक्षससुद्धा ते आहे असं म्हणायचं काही कारण नाही. अहमात्मा कुडाकेश सर्वभूताशया स्थितः अहमानिष्टमध्यम च भूतानामंत एव च सकल भूतांच्या हृदयामधला आत्मा पार्था मीच असे. सकल भूतांच्या आदि मध्य अंतही पार्था मीच असे. आता हे जे काही सगळं घडतं आहे त्याच्या कर्माप्रमाणे ते आपले स्वतःची फळं भोगतात. जसं सिनेमावरती रक्त सांडत नाही, जसं सिनेमावरती चिता जळते तरी पडद्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही, तसा माझ्यावरती काही परिणाम होत नाही, तसा तुझ्यावरही होत नाही असं समजून घे. तुझ्यावरही परिणाम होऊ द्यायचं जे काही चाललंय. तू आणि मी वेगळा नाही. मग ह्या तू आणि मीवर जर तुला थांबायचं असेल तर या जगाच्या पडद्यावरती काय जे काही चाललंय त्याच्यावर माझा यत्किंचितही डाग पडत नाही. जसा सिनेमाच्या पडद्यावरती चिता जळली तरी काही तो पडदा जळत नाही, तसं जगामध्ये काहीही घडलं तरी माझ्यावरती काही परिणाम होत नाही. सकल भूतांचा आदि मध्य अंतही पार्था मीच असे. मग या ठिकाणी ज्ञान सांगायचं आहे त्यांना पुढे. बरं, नुसता हा भक्ती, मग आपल्याला वाटतं हा भक्तियोग आहे 10व्यातला. जगत करतार नाही, जगत रूपही नाही, जगदिष्ठान मात्र आहे. आता हा तिसरा कर्मयोग सुरू झाला. आणि तिसरा जो भाग आहे गीतेतला असी. असी म्हणजे आहे. कोण? तू ही आहे आणि मी आहे. तो भगवंत म्हणतायत तू ही आहे आणि मी आहे. थांबावं लागतंय कदाचित, कारण तू पण आहे आणि मी आहे. मी जर नसेल तर भगवंत आहे कसं म्हणीन? मी जर मृत झालं आज या ठिकाणी, जर जीव गेला तर भगवंताचं आणि स्वतःचं अस्तित्व कुठे समजेल त्याला? म्हणजे मीही आहे आणि तोही आहे. आणि हे सगळं जे काही घडतं आहे ते फक्त पडद्यावर घडतं आहे. उदाहरणार्थ पुन्हा नाटकाला आपण गेलो, नाटकामध्ये सगळे त्यांना संवाद पाठ असतात प्रत्येकाला. तो बिलकुल विसरत नाही घरी त्रास आहे, बिलकुल विसरत नाही आपल्याला घरी जाऊन पैसे द्यायचे आहे, बिलकुल विसरत नाही आपल्या बायकोला एवढे पैसे आज आपल्याला द्यायचे आहे. पण काम जर चांगलं केलं, आणखी लोकांच्या जर टाळ्या मिळवल्या, ह्याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष असतं. मग ते करत असताना तो जसा त्याच्यामध्ये रमत नाही आणि सगळं लक्ष जसं घरी असतं, तसं जगदिष्ठान म्हटल्यानंतर आपण असं म्हणू हे जे काही चाललं आहे ना ते सगळं वरवरचं चाललं आहे. इतका समुद्र आहे, इतका पर्वत आहे, इतकं सगळं काही आहे, पण ते सगळं मला शिवतसुद्धा नाही. माझ्या आज्ञेने होत आहे पण मला शिवतसुद्धा नाही. म्हणजे किती निर्लेप भगवंत आहे. मग त्या भगवंताची आज मला ओळख झाली. कशी ओळख झाली? इतकं सगळं घडतं आहे, तो म्हणतो मला काही फरकच पडत नाही. माझा याच्यावरती एक प्रश्न माझ्याही मनात असा आला होता की आपल्याला जर कुणी एखाद्याने दुःख सांगितलं, आपण जरा मोठं असू, आपल्याला कुणीतरी येऊन सांगतं, आपली मुलगी म्हणा, आपले शेजारचे म्हणा, कुणीतरी दुःख सांगतं, आपण असतो सत्वगुणाचे, आपल्याला लागलीच वाईट वाटतं, आपण म्हणतो काहीच तिच्यासाठी मी करू शकत नाही, पण मला वाईट बाकी निश्चित वाटतं आणि माझी रात्रीची झोप जाते. असं वाटतं ह्या व्यक्तीसाठी काहीतरी प्रत्यक्षात मी काही करण्याने फरक पडणार नसतो, पण माझ्या चिंतेने झोप जाते, कारण मी त्याच्यामध्ये पूर्ण बदलून जाते की ह्या व्यक्तीला चांगलं वाटावं ही माझी सद्भावना आहे, किंवा याच्या विरुद्ध एखाद्याची दुष्ट भावना आहे की याचं वाईट व्हावं, त्यांनीसुद्धा माझी झोप जाते. म्हणजे या दोन्ही गोष्टी जातच असतात, करतच असतात. मग हा 28 युगे उभा असलेला हा जो पांडुरंग आहे त्याला किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा, असं माझ्या मनात जर आलं पंढरपूरला गेल्यानंतर की 28 युगे किती लोक रडतात. चांगल्यासाठी फार कमी जातात लोक देवाकडे, वाईटासाठी ऐकून त्याचे कान किटले असतील. त्यांनी म्हटलं असेल, बाबा रे मी करत नाही रे, मी दुसरा भाग सांगितला आहे तुला गीतेमध्ये, भक्तियोगामध्ये सांगितला आहे, कर्मयोगामध्ये सांगितलं आहे, तुझ्या जीवनात मी ढवळाढवळ करत नाही, तू माझ्याकडे घे, मी तुझं सगळं पाहून घेतो. हे किती वेळा सांगितलं आहे मी, तरी ऐकत नाही. पण लोक पुन्हा पुन्हा त्याचा पाय झिजेपर्यंत सांगतात, पण तरी तो स्थिर असतो की नाही? मग ते सुद्धा पडदाच आहे तो एक प्रकारचा.
तो पडद्यावर जसा तो त्या ठिकाणी डाग पडत नाही, तसा त्याच्या मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही सुखदुःखाने. कारण तो जाणून आहे. काय जाणून आहे? की जीवाला जन्म मिळालाय कशासाठी? सुखदुःख भोगण्यासाठी. मग तो सुखदुःख भोगत असताना सुखाला माझ्याजवळ येत नाही, दुःखाला तो माझ्याकडे येतो, हे दोन्ही गोष्टी त्याला माहिती आहे. असा हा तो पडदा आहे. मग तिसरा जो भाग आहे जगदिष्ठान, हे आपल्याला पटलं आता आणि ज्ञानयोगाकडे वळलो. ज्ञानयोगाचे ड्रॉबॅक्स मला सांगायचे आहेत पुढे, पण ज्ञानयोगाचे ड्रॉबॅक सांगत असताना आधी तो ज्ञानयोग काय ते सांगावं लागेल ना. मग त्या ठिकाणी म्हणतात अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमानिष्टनद्यं च भूतानामनंत एव च सकल भूतांच्या हृदयामधला आत्मा पार्था मीच असे सकल भूतांच्या आदी मध्य अंतही पार्था मीच असे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणतो जगत करता नाही तुला पटलं, जगत रूप नाही हे तुला आता पटलं. का पटलं? तेही पटलं होतं आपल्याला आहे म्हणून, कारण आपलं भगवंतावर प्रेम आहे. पण ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे की नाही ते ह्याच्या इथे थांबत नाही. आता हे ज्ञानयोगामध्ये आणि भक्तियोगामध्ये जे संत असतात ते नेहमी आपण पाहतो, जे ज्ञान मिळवायच्या मागे लागतात की नाही त्यांना भगवंत थोडा उशिरा भेटतो. कारण ज्ञानयोग त्यांना म्हणून त्या याला आपल्या उद्धवाला पाठवलं की नाही, गोपींकडे जायला सांगितलं ना, अरे तुला ज्ञान खूप आहे, ज्ञानाचा सागर आहे, तुला सगळं ज्ञान आहे माझ्या बाबतीत, पण गोपींजवळ जे आहे ते तुझ्याजवळ नाही आहे. म्हणजे भक्तीला ते प्राधान्य देतात. आणि तू शेवटी तर म्हणणार आहे, चौथ्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की ज्ञानमार्गाने भगवंत मिळतच नाही. मग भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करायची आहे, भगवत प्राप्ती जर करायची असेल तर ज्ञानमार्ग उपयोगाचा नाही. पण ते ऐकत असताना गोड निश्चित वाटतं. नाही मिळवायचं आपल्याला भक्तीच करायची आहे. चैतन्य सत्संग मंडळ सत्संगाचं आहे, त्यामुळे आपण भक्ती करणार हे निश्चित आहे. जे कोणी ज्ञान मिळवतील ते ज्ञान मिळवतील, जे कर्म करायचं आहे एखाद्याला उपकार करतील ते कर्मातून भगवत प्राप्ती करतील, ज्ञानाकडे जाणार नाही. मिळालं ज्ञान ठीक, नाही मिळालं तरी भक्ती मार्गाने जाणार आहे. म्हणजे मी या जगाचा अंश आहे हे मला समजलं, मी या जगाचा आत्मा आहे, तू त्याचा अंश आहे आणि मी या जगाचा आत्मा आहे. एक गोल बघा, गोलामध्ये एक आपण जर टिंब घेतला, त्या टिंब म्हणजे हा पूर्ण जगाचं जे एक गोल आहे तो मी आहे. आणि तुझ्यामध्येही त्या टिंबातला भाग आहे, म्हणजे तू आणि मी वेगळा नाही, म्हणजे तूही आहे आणि मी आहे, तूही आहे आणि मी असी. हा तिसरा भाग जो आहे तत्वमसी, हे जे ब्रह्मवाक्य आहे त्याच्यावरती आपण नंतर बोलू कारण वेळ झाली आहे. तत्वमसी मधला त्वम हा कर्मयोग आहे, तत् हा भक्तियोग आहे आणि असी हा ज्ञानयोग आहे. मग ज्ञानयोगाने करायचं का कर्मयोगाने करायचं का भक्ती मार्गाने करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सगळं माहिती असणं आपला भक्ताचा अधिकार आहे. त्यामुळे वेदांनी या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडून ठेवलेल्या आहे की म्हणतो. आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी एक मीचं उदाहरण देते कारण 3 मिनिटं आहे. आता मी म्हणत असताना, मी आहे हे म्हणत असताना मी स्वतःला मी म्हणते. तुम्ही लोकांनी जर माझ्याशी बोलत असताना विचार केला तर मी तुम्हाला फोन करतो म्हणजे तुम्हीही मीच म्हणता. त्यानंतर एक बाई आहे ती सुद्धा मीच म्हणते, माणूस असला तो सुद्धा मीच म्हणतो, जे काही प्राणी आहे ते बोलत जरी नसतील ते स्वतःबद्दल मीच म्हणतील. म्हणजे मी हे तत्व कॉमन आहे सगळ्यांमध्ये. तो दुसऱ्यांसाठी तू होतो पण स्वतःसाठी मी असतो. जो मी म्हणतो तो जो बोलतो की नाही, म्हणजे बाई असो, स्त्री असो, पुरुष असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो किंवा आणखी लहान असो, मोठा असो, तू असो, मी असो, त्या सगळ्यांमध्ये जो मी आहे ना तो मी आहे म्हणतो. तो इथपर्यंत आणून ठेवलाय वेदांनी आपल्याला आता, की बाई सुद्धा म्हणते मीच, पुरुष सुद्धा म्हणतो मीच, लहान मुलगा सुद्धा जन्माला आला तो म्हणतो मीच, एखादा जर आपल्या घरात पाळीव प्राणी असेल तरी तो म्हणतो मला पाहिजे म्हणजे मी. मग त्या सगळ्यांमध्ये असलेला मी म्हणजे मी आहे. मग आता ओळखा, मी म्हणजे मी नाही, ते म्हणजे मी नाही, त्या सगळ्यांमध्ये असलेला मी आहे. असं म्हणून शरीराला मी म्हणता येत नाही. कारण शरीराला जर मी म्हटलं तर आपलं शरीर जेव्हा आपण संपतं, जेव्हा आपण ह्याच्यावरती आपण मागच्या वेळेस बोललो आणि थांबते की ज्यावेळेस आपण शरीराबद्दल बोलतो तर जर गेल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे मला जाळू नका, जर तो मी असेल तर. जर मी बोलणारी मी जर ते शरीर असेल तर ते मीनी म्हणायला पाहिजे मला जाळू नका. किंवा मला आता चटका बसला तर मी पटकन म्हणते मला चटका बसला. म्हणजे मी कोण आहे? मी म्हणजे हा आतला. बरं, माझ्यातच आहे का? तो सगळ्यांमध्ये आहे, लहानांमध्ये, मोठ्यांमध्ये, स्त्रियांमध्ये, अज्ञानांमध्ये, या देशात त्या देशात, जिकडे तिकडे, अत्र तत्र सर्वत्र भगवंत प्रगट आहे. मग हे जे तिसरं तत्व आहे तो ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगाचा मोठा भाग आहे
त्यामुळे ज्ञानयोग बघण्यासाठी आपल्याला पुढच्या भागाला भगवत प्राप्ती भाग 4मध्ये आणि मग एकत्रित करून आपण काय करायचं त्यावरती आपण चिंतन करू. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. खूप सुंदर तुमच्या आमच्यातला मी भरलेला